आत्याबाई, अगं मी आले. ही बघ लवकर आले की नाही ती. कुठे आहेस ग तू? धावत पळत वाड्यात शिरताना पायात अडकलेलं पातळ खाली वाकून बाजूला सारीत राधिकेनं मोठ्या उत्सुकतेनं आजूबाजूला डोकावून पाहिलं. इतक्यात गोठ्यातून शेवंती अक्काचा आवाज आला. आर कोण हाय? अगं बाई, धार काढते आहे वाटतं ही अजून. आनंदानं टाळ्या पिटीत राधिका गोठ्याकडे धावली. तिचा कयास खरा ठरला. दोन्ही गुडघ्यांमध्ये कासंडी ठेवून दोन्ही हातांनी शेवंती अक्का धार काढीत होत्या. राधिका चटकन पुढं झाली आणि त्यांच्या गळ्यात पडत कुजबुजली. आले की नाही लवकर? कोण राधे? कवा ग आलीस? शेवंती अक्काचा आनंद राधिकेला बघून वर उसळला. हातातील दुधाची कासंडी तशीच राधिकेच्या तोंडाला लावीत त्यांनी तिला जवळ ओढली आणि म्हटलं, एवढ्या लवकर कशी ग आलीस? अन संग कोण आलंय? आई बी आली? एकटी आले. काहीतरी विशेष पराक्रम गाजवल्याच्या रुबाबात राधिकेनं शेवंती अक्काकडे अभिमानानं पाहिलं आणि तोंडाला लागलेला दुधाचा फेस पदरानं पुशीत म्हटलं, तुला सोडून राहायचं म्हणजे भारी जड जातं बाई मला. आजी राहा म्हणाली, आईनं पुष्कळ आग्रह केला, पण मी आले. बेत झालं. हिथं मला तरी कवा गमतया, सारं घर आक्षी खायला उठतया. बरी हाय ती सारी? चांगली आहेत की. असू द्यात, कुणाचं बी चांगलंच चालावं. बरं तू आलीस ग कुणासंग? एकटी कशी येशील? का लांब आहे फार की अवघड आहे? तसं नाही, तरणी ताटी पोरगी एकटी कोण लावून देईल? आपल्या गावचं कोण आलंया वाटतं सोबतीला. गावचं नाही बाई, पण मग कोण आजूळचं आलंया संग? झेल्यांच्या मास्तरांच्या बरोबर आले. राधिकेनं बोलता बोलता जीभ चावली. झेल्याचा मास्तर कोण ग? शेवंती अक्कांच्या कपाळावर आठ्या चढल्या. त्यामुळं राधिका थोडी चपापली. इकडे तिकडे उगाचच पाहिल्यासारखं करीत तिनं सांगून टाकलं, आपल्या किसणचे पण मास्तर तेच की ग. त्यांना यायचंच होतं शाळेसाठी, तेव्हा आजीनं मला पाठवलं त्यांच्याबरोबरच. अगदी घरापर्यंत आणून सोडलं ना त्यांनी. व्हय का? आत तरी बोलवायचं नाहीस त्याला? बघितला तरी असता कोण हाय त्यो? शेवंती अक्का थोड्या ठसक्यानं म्हणाल्या आणि दुधाची कासंडी बरोबर घेऊन घरात यायला निघाल्या. राधिकेनं त्यांच्याकडे थोडं रोखून पाहिलं आणि पदराचं टोक दाताखाली धरीत विचार केला, हिचं काय बिघडलं त्यात? बघा बाई, म्हणजे हिच्यासाठी आजोळी न राहता धावत पळत आले तर हिला आला राग. मास्तर म्हणजे काय राक्षस की लफंग्या म्हणून एवढ्या ठसक्यानं उठून गेली ही? शेवंती अक्काच्या या वागण्यामुळं राधिका कष्टी झाली. तिच्या तोंडावरचा मघाचा आनंद मावळला. ती गंभीर झाली आणि झपझप घरात जाऊन तिनं शेवंती अक्कांना विचारलं, रागाला आलीस? रागाला कशाला येतीया? खूळ लागलंय व्हय मला? राधिकेनं धरलेला हात सोडवून घेत शेवंती अक्कांनी उसासा टाकला. रागाला नाही आलीस तर मग अशी तडकाफडकी निघून का आलीस? मी मास्तरांच्या बरोबर आले म्हटल्याबरोबर? मग आरती वावाळू म्हणतीस? तरणी पोरगी तू आणि खुशाल आली त्या मास्तरांच्या संग. कुठला कोण तो, वळकीचा ना पाळकीचा? आणि ही भवानी आली आपली त्याच्या संग. माणसं तरी काय म्हणत्या ती? शेवंती अक्काचा राग उफाळून वर आला. तोंडाला येईल ते बडबडायला त्यांनी सुरुवात केली. इतक्यात किसन आणि झेल्या धावत येत ओरडले, अक्का आली नव का ग आत्या अक्का? त्यामुळं राधिकेनं चटकन आपली मान वळवली आणि हसत मुखानं त्या दोघांना सामोरी जात म्हटलं, आता एवढ्यात आले, तुम्हाला रे कुणी सांगितलं? मास्तरांनी. झेल्यानं मोठ्या आनंदानं आपल्या गुरुबद्दलचा आदर व्यक्त केला. हो, त्यांच्याबरोबरच आले. म्हटलं आहे सोबत अनायासे तर चला, पण आत्याबाईला केवढा राग आला. तू आलीस म्हणून? किसननं आश्चर्यानं आपल्या बहिणीकडे पाहिलं. आले म्हणून नाही, मास्तरांच्या बरोबर आले म्हणून. मग त्यात काय झालं रागवण्यासारखं? झेल्यानं आपले खांदे उडवले आणि म्हटलं, मास्तरांच्या सारखा माणूस दुनियेत तरी आहे का? आमच्या आत्तीनं एक डाव त्यांना बघायला पाहिजे, मग तिचा हा राग कुठल्या कुठे पळून जाईल. खरंच आत्ते फार छान आहेत ग आमचे मास्तर. मग काय करू म्हणतूस? शेवंती अक्काचा राग अजून शांत झाला नव्हता. करायचं नाही ग काही. त्यांच्याबरोबर अक्का आली म्हणून रागावू नको एवढंच मला म्हणायचं. झेल्यानं आपली बाजू पुढं केली तेव्हा किसन त्याला पुष्टी देत म्हणाला, आत्ये शाळेत येतीस का नाही तर?
कशाला र? म्हणजे अक्का त्यांच्याबरोबर आली का आजीनं अक्काला त्यांच्याबरोबर पाठवली याचं खरं खोटं करून टाकू समोरासमोर. मर्जी. खरं खोटं र कशाला? तुझा राग जाईल ना मग लगेच. अरे मास्तर तुझा मस्त चांगला असल, पर हिनं त्याच्या संग कशाला यायचं? पहिली ओळख तरी आहे का हिची? आणि त्यो कोण आपला पै का पाहुणा? लोक काय म्हणत्याल? लोकाच्या बाचं आपण काय खाल्लं या? झेल्यानं चमत्कारिकपणे शेवंती अक्कांच्याकडे पाहिलं. लोकांचा भाऊ त्यांना का वाटावा हे त्याला कळेना. त्यामुळं तो आणखी काही बोलू नये व आत्याबाईच्या रागाचा पारा चढू नये म्हणून राधिकेनं त्याला गप्प बसायला व शाळेत निघून जायला डोळ्यानं खुणावलं आणि ती माडीवर निघून गेली. उठता बसता लोक काय म्हणतील, जसा काही एखादा पवित्र मंत्र पाठ केला आहे हिनं. किसनबरोबर आणि झेल्याबरोबर देखील शेताला जायचं नाही म्हणे. का तर म्हणे आता तू मोठी झालीस, म्हणजे जसा काही भयंकर गुन्हाच झाला माझ्या हातून मोठं व्हायचा. राधिकेनं हातपाय आपटीतच माडीवरची खिडकी उघडली आणि दाणकन तिथल्या सतरंजीवर आपलं अंग टाकून दिलं. आपण उगाच लवकर आलो. तिला पस्तावा होऊ लागला. गेले 4 दिवस आजोळी फारच चांगले गेल्याचं समाधान एका घटकेत नाहीसं झाल्याची तिला जाणीव झाली. मनातल्या मनात ती फारच नाराज झाली. मनाला येईल तेव्हा उठावं, हवं ते खावं प्यावं, खुशाल रानोमाळ मामे भावंडांच्या बरोबर हसत खिदळत भटकावं. मास्तर शेजारच्या घरचे पाहुणे, तेव्हा त्यांच्याशी सगळ्यांनीच गप्पा माराव्या, त्यांच्याकडून खूप गोष्टी ऐकाव्या. शेजारच्या पोरीसोरीबरोबर हवा तितका धिंगाणा घालावा. पण कधी कुणी अवाक्षरही काढलं नाही. आणि इथे आल्याबरोबर लोक काय म्हणतील याची गोष्ट आत्याबाईनं काढावी याची राधिकेला चीड आली आणि तिनं मास्तरांच्याबद्दल अप्रत्यक्ष का होईना घेतलेली शंका बघून तर तिचं डोकं आणखीनच भडकलं. तसं पाहिलं तर राधिकेचा आणि मास्तरांचा परिचय नवीन होता ही गोष्ट खरी, पण या नव्या परिवयातही खूप जुने ऋणानुबंध असल्याची साक्ष अनेकदा पटावी इतके मास्तर तिच्याशी अगदी मोकळ्या मनानं वागले होते. सुरुवातीला ते राधिकेच्या आजोळी तिच्या मामाच्या बरोबर आले तेव्हा तिच्या आजीनं त्यांना सांगितलं, ही आमची नात राधिका म्हणत्यात हिला. 4 बुकं शिकली या तुम्हावानीच. कोणचं बी बुक फडाफड वाचती या लाया फुटल्यावानी. त्यावर समाधानानं तिच्याकडे पाहत मास्तर म्हणाले, वा वा, फारच छान. शिकलेली मुलं मला फार आवडतात. किती सरळ आणि साधं त्यांचं बोलणं. ते बोलायचे ते देखील मोजकं. गोष्ट सांगायची ती सुद्धा अगदी सावकाश आणि आपल्याच नादात गुंग होऊन. आगगाडीतून बरोबर प्रवास केला पण जवळ सुद्धा बसले नाहीत. उलट तुमची मुलगी जशीच्या तशी पोचती करतो म्हणून आजीला दिलेलं आश्वासन त्यांनी राधिकेशी विशेष न बोलता जसंच्या तसं पाळलं. कधी मान वर करून तिच्याकडे बघितलंही नाही. आणि असं असून त्यांच्याबरोबर आपण आलो म्हणून आत्याबाईंनी चिडावं ही कल्पना राधिकेला बरीच बोचली. त्यावेळी या गोष्टींवर विचार करताना तिची अस्वस्थता इतकी वाढली की तिलाच विलक्षण राग येऊन ती पुटपुटली. वाढत्या वयाबरोबर अंगाला न येणारा कपडा जसा फेकून देता येतो तसं जिथं तिथं आ वासून भीती दाखवणारं हे वाढतं वय देखील एकेका वर्षानं बाजूला करता आलं असतं तर काय बहार आली असती. छे, नाही बाई, आता तुम्ही काय वाटेल ते म्हणाला तरी मी ऐकायची नाही. नेहमीप्रमाणे विहिरीत उतरल्याबरोबर राधिकेच्या मैत्रिणींनी तिला पोहायचा आग्रह केला असता तिनं स्पष्ट नकार दर्शवला. खरं म्हणजे नुकताच सूर्य उगवला आहे. त्याची कोवळी किरणं विहिरीत डोकावून पाहत आहेत. पाण्याचे थेंब त्या प्रकाशाच्या तावडीत सापडताच तिथं इंद्रधनुष्याचा दिमाग चमकतो आहे आणि विहिरीवर पोरांची वर्दळ नाही. अशा वेळी पोहायचा मोह राधिकेला विलक्षण झाला होता. पण कालपासून ती आपल्या आत्याबाईंवर रुष्ट असल्यानं जाणून बुजूनच तिनं मैत्रिणीचं मत मोडायचं असं ठरवून टाकलं होतं आणि त्यासाठी डाव्या हाताला असलेल्या विहिरीच्या भिंतीच्या एका कपारीला गच्च आवळून धरत तिनं आपला उजवा हात मैत्रिणीच्या शकुंतलेच्या हातातून मोठ्या मुश्किलीनं सोडवून घ्यायचा प्रयत्न केला. पण शकुंतला वस्ताद होती. तिनं राधिकेचा पदर एका हातानं धरीत तिला आपल्याकडे जोरानं ओढली आणि विहिरीत उडी घेतली. अगदीच फाजील आहेस बघ. जोरानं पाण्यात आदळून खोलवर बुडी मारावी लागल्यामुळं वर येताच मान हलवून नाकातोंडातील पाणी बाजूला फेकीत राधिकेनं शकुंतलेकडे पाहिलं. तेवढ्यात तिचंही डोकं पाण्याच्या पृष्ठभागावर आलं.
दात विचकून राधिकेकडे पाहत शकुंतला म्हणाली, अजून कशात काही नाही, तोवर इतकी घाई घरी जायची. उद्या एखाद्याची राणी झाल्यावर बोलशील तरी की नाही कुणास ठाऊक. तर म्हणे बोलशील की नाही कुणास ठाऊक. लाज वाटते आहे का असं काही बोलायला. राधिका पोहत पोहत पायरीजवळ येऊन तिथं टेकून बसली. पण शकुंतलेनं तिला पुन्हा पाण्यात खेचीत म्हटलं, आत्याबाई रागवते काय नी तू फुगून बसतेस काय. आणि तिनं राधिकेची टप्पल बसणार या भावनेनं एकदम पाण्यात बुडी मारली. त्यामुळं तिचा शोध करावा म्हणून राधिकेनंही रागारागानं पाण्यात डोकं खुपसलं. पण कुणीच कुणाला सापडलं नाही. एकीची मान वर यावी आणि दुसरीनं नेमकी त्याच वेळी बुडी मारावी असा लपंडाव घटकाभर चालला. अखेरीस विहिरीच्या एका टोकाला शकुंतला आणि दुसऱ्या टोकाला राधिका पायाखालच्या कठड्यावर उभ्या राहिल्या आणि एकमेकींच्याकडे बघून हसल्या. खरंच अगदी मुलखा वेगळी आहेस बघ. राधिकेनं दोन्ही हातांच्या ओंजळीनं शकुंतलेवर पाणी शिंपडलं. आणि तू ग अगदी शहाणी असंच ना. शकुंतलेनंही राधिकेच्या अंगावर पाणी उडवलं आणि ती पोहत पोहत तिच्याकडे येऊ लागली. पण राधिकेनं ती येत आहे असं दिसताच तिथून पायरीकडे धाव घेतली आणि ती भरभर वर निघून जाऊ लागली. चाललीस ग कुठं. राधिकेच्या पाठोपाठ शकुंतला आपल्या भिजलेल्या साडीच्या ओच्यातील पाणी पिळून टाकीत एक एक पायरी चढून वर निघाली. त्यामुळं आणखी एकदा ही पाण्यात खेचील या भावनेनं राधिकेनं मोठ्या चपळाईनं पायात लुगडं लुडबुडत होतं तरी धूम ठोकली. पळून पळून किती पळशील आ. शकुंतलेनं राधिकेची पाठ सोडली नाही. ती ओल्या लुगड्याचे फटकारे पायावर बसत होते तरी तशीच राधिकेच्या पाठीमागे धावू लागली. आणि पायात लुगडं अडकून आपण पडलो तरी हरकत नाही, पण हिच्या तावडीत सापडायचं नाही या ईर्षेनं राधिकेनंही मुळीच माघार घेतली नाही. उलट विहिरीच्या आसपास तरारून वर आलेल्या पिकात दडून बसत मिस्किलपणानं शकुंतलेकडे पाहत ती गुणगुणू लागली, झाली लगीन घाई ग चिडू नका ग बाई. अय्या हो का. तरीच हं. शकुंतलेनं मोठ्यानं हसून पळत जात राधिकेचा हात पकडला. इतक्या झेल्या आणि किसन समोरून येताना दिसल्यामुळं ती पुन्हा म्हणाली, आली बघ ही कार्टी, आता आपसूक पोहायला येशील. पण त्याच क्षणाला या मुलांच्या बरोबर आणखी कुणीतरी येत असल्याचं ध्यानात येताच टाचा वर करून पाहत ती पुटपुटली, हे कोण बाई आज नवीनच ह्यांच्याबरोबर. कोण ग. राधिकेनं मान वळवली मात्र आणि मास्तर येत असलेले दिसताच, अगं बाई चल चल लवकर असं गडबडीनं बडबडत ती चटकन त्या पिकातून पलीकडे जाऊ लागली. अगं पण हो हे कुणी आलं म्हणून तुला एवढं पळून जायचं काय कारण. शकुंतलेनं रागारागानं राधिकेकडे नजर वळवली. पण त्याआधी राधिका तिच्यापासून कितीतरी लांब निघून गेली होती. त्यामुळं मोठ्या आश्चर्यानं तिच्याकडे बघून तोंडावर हात ठेवीत ती ओरडली, म्हणजे काय आहे तरी काय ही भानगड. कोण शकुंतलाबाई. इकडे कुठे ग आज एकटीच. शकुंतलेचा आवाज कानावर येताच हसत मुखानं झेल्यानं तिच्याजवळ चौकशी केली. एकटी काय म्हणून राधा आली आहे की. शकुंतलेनं राधिकेकडे रागानं पाहत कपाळावर आठ्या चढवल्या. असं मग कुठं आहे ती. ती बघ तुम्हाला म्हणजे हो यांनाच पाहिल्यावर तिकडे पळाली. शकुंतलेनं मास्तरांच्याकडे बघून आपली नजर खाली वळवली आणि जीभ चावली. हे आमचे मास्तर आणि ही आमची शकुंतलाताई, राधिका अक्काची मैत्रीण. झेल्यानं मास्तरांच्या जवळ खुलासा केला. त्यामुळं मास्तरांनी मंद स्मित करत शकुंतलेला नमस्कार केला आणि म्हटलं, पोहायला आला होता. हो ना, बरं आहे. शकुंतलेनं अडखळत कबुली दिली आणि ती राधिकेकडे पळून गेली. मी आले म्हणून सांगितलंस की काय. घडलेली हकीकत शकुंतलेनं सांगताच राधिका भांबावून गेली. आपली कानशिलं गरम झाल्याचा तिला भास झाला. अंगावरचा ओला पदर पिळल्यासारखा करीत तिनं शकुंतलेला पुन्हा म्हटलं, हा सगळा तुझाच आवटपणा. आधीच आत्याबाईंचं डोकं भडकलंय, त्यात आता ही नवी भर. मग आपण काही ठरवून थोडंच आलो होतं इथं. तुला कसं सांगू शके, भारी वाईट आहे ग ती. एकदा तिच्या मनानं घेतलं की पुन्हा फिरून बदल नाही तिथं. एखाद्या वेळी ती मला त्यांच्याशी बोलायला देखील बंदी करेल, नेम नाही. हां, ती ढीक करेल, पण म्हणून आपण थोडंच ऐकायचं असतं अशा बाबतीत. अगं झेल्याचे नि किसनचे मास्तर ते
आपले थोडेच आहेत. भेटलेच कधी तर करावा नमस्कारनी पुढे चालायला लागावं, बोलले तर बोलावंही. शकुंतलेनं छपरामध्ये कपडे बदलायला जाता जाता आपलं म्हणणं सांगून टाकलं आणि ती आत शिरली. त्याच क्षणाला एक एक पायरी खाली उतरून जात झेल्यानं मास्तरांना सांगितलं, आणि आमची अक्का सुद्धा चांगली पोहते बरं का मास्तर, अगदी चाकावरून देखील उडी टाकते. आता ह्या दोघी पोहूनच गेल्या असतील. असं? मास्तरांनी समाधानानं एका हुंकारातच राधिकेचं या कला नैपुण्याबद्दल कौतुक करून टाकलं. पण तेवढ्या हुंकारात देखील तिच्याविषयी आपल्या मनात बरीच आपुलकी असल्याची त्यांना जाणीव झाली. तेव्हा ते बोलून गेले, फारच हुशार दिसते म्हणायची तुमची अक्का मग. हो तर, 7वीच्या परीक्षेला 5वा का 6वा नंबर आला होता सेंटरला. किसननं चाकपट्टीवरून उडी मारता मारता मास्तरांच्या जवळ खुलासा केला. मास्तर नुसते हसले. त्यांना विशेष बोलायला आवडत नसे आणि त्यामुळेच हसण्यापलीकडे कसलाच भावनाविष्कार प्रकट न करता त्यांनी आपली नजर विहिरीतील मुलाच्या हालचालीकडे वळवली. पोरगी खरंच चलाक दिसते आहे, मास्तरांना आठवण झाली. रेल्वेमधून येताना रात्रीच्या वेळी एका डोंगरावर आग पसरत चाललेली बघून राधिकेनं, आभाळ पेटल्यासारखं तर नाही दिसत मास्तर, का आभाळाच्या काठाला टेकून बसलेल्या डोंगराच्या कपाळावर चमकदार मळवट भरलाय हा, असं काहीतरी म्हटल्याची याद येताच ते स्वतःशीच हसले. कल्पना तर चांगली आहे. या पलीकडे आपण तिला उत्तर देऊन आपल्याही बुद्धीची चुणूक दाखवायला हवी होती याची त्यांना उगाचच रुखरुख वाटू लागली. त्यामुळंच डोक्यावरची टोपी काढून तिची घडी घालीत ते पुटपुटले, हिनं लेखन करायचं मनावर घेतलं तर छान लिहील ही. असली मैत्रीण आपणाला लाभली हे भाग्यच म्हणायचं आपलं. आता आपण विषय काढायचा हा, ती भेटली म्हणजे सरळ. घरात नुसतं बसून तरी काय करणार आहे नाहीतरी. आणि तेवढ्यात खुद्द राधिका टॉवेलने पुसलेले केस पदराखाली खोचीत तिथं येत म्हणाली, मास्तर माफ करा हं, काल मी आपणाला घरात चला सुद्धा म्हटलं नाही. त्यामुळे मास्तरांनी चमकून मान वळवली. राधिकेला आणि तिच्याबरोबर आलेल्या शकुंतलेला नमस्कार करीत ते फक्त हसले. हिला एवढं कळायला हवं ना, पण धांद्रटासारखी तुम्हाला सोडून एकदम पळाली आत. जशी काय आणखी एखादा मिनिट उशीर होत होता तर हिची आत्याबाई पळूनच जाणार होती. शकुंतलेनं राधिकेला पुन्हा चिडवायचा प्रयत्न केला तेव्हा चिमटा घेऊन तिला गप्प बसवीत ती एवढंच म्हणाली, आता एकदा बंद झालेल्या मनाच्या पडद्यावर रेघोट्या ओढून चिरफाड नको करूस बाई. झालंय तेवढं रगड आहे, गप्प बसायला काय घेशील. काय झालं हो? मास्तरांना त्या दोघीचं बोलणं उमजलं नाही. त्यांनी काहीशा कुतूहलानंच त्या दोघींच्याकडे पाहिलं. तेव्हा शकुंतलेनं आणखी काही बोलू नये म्हणून तिला आपल्या मागे खेचीत ती म्हणाली, काही नाही, हिला तशी खोडच आहे बोलायची. बरं आहे, येते हं. आणि मग क्षणभरही तिथं न थांबता शकुंतला ओरडत होती तरी दरादरा तिला पुढं ओढून नेत तिनं घराचा रस्ता सुधारला.